नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या अण्णा YouTube चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे. आपल्या अण्णा या YouTube चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत करत आहे. आज राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी प्रत्यक्ष मतदान झालं. जवळपास 3.5 कोटी मतदारांनी 29 महानगरपालिकेतील 15,931 उमेदवारांचं भवितव्य आज मतपेटीत बंद केलं. तसा मतदानात कुठेही उत्साह जाणवत नव्हता, परंतु तरीही जवळपास 45 ते 50% सरासरी मतदान झाल्याची माहिती समोर येत आहे. रात्री उशिरापर्यंत किती टक्के मतदान कुठल्या महापालिकेत झालं याची आकडेवारी समोर येईल. मात्र आज मतदान सुरू झाल्यापासून शेवटपर्यंत सतत बोगस मतदान केंद्रात पक्षाचा प्रचार, मतदानाच्या वेळेस मतदान केल्यानंतर जी हाताच्या बोटावर शाई लावते त्याविषयीच्या तक्रारी असा दिवसभर राडा सुरू होता. विरोधी पक्षांनी हे सर्व भाजपनं घडवून आणल्याचा आरोप केला, तर भाजपनं हे विरोधक पराभूत होण्याच्या मानसिकतेमुळे आरोप करत आहेत असं त्यांनी सांगितलं. मात्र निवडणूक आयोग जे मतदारांच्या बोटाला शाई लावत होते ते मार्कर पेननं लावत होते आणि मार्कर पेननं लावलेली शाई 2-3 मिनिटातच पुसली जात होती. हात वगैरे धुतला तर ती निघून जात होती. असं प्रत्यक्ष अनेकांनी करून दाखवलं. त्यातले काही फोटो आपण या व्हिडिओ सोबत दाखवतो. मुंबईत प्रभागनिहाय मतदान, एक प्रभाग एक नगरसेवक असं मतदान होतं. तर उर्वरित 28 महानगरपालिकेत हे ग्रुपनं म्हणजे 4 किंवा 3 किंवा 5 नगरसेवकाच्या जागा आणि त्यांच्यासाठी मतदान असा प्रकार होता. आज शिवसेना एकनाथ शिंदे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार, शरद पवार, वंचित बहुजन आघाडी, समाजवादी पार्टी आदी पक्षांचे नेते कार्यकर्ते सतत धावपळीत असताना दिसत होते. काही निवडणुकापासून जो एक नवा ट्रेंड दिसतोय तो आजही दिसून आला. मतदान संपताना भल्या मोठ्या मतदाराच्या रांगा लागल्याचं अनेक केंद्रावर दिसून आलं. हे असं का घडत आहे याचा शोध कुणी अद्यापपर्यंत तरी लावलेला नाही, पण यात काहीतरी काळबेर आहे हे मात्र नक्की आहे. आता उद्या 29 महानगरपालिकेच्या आज झालेल्या मतदानाची मतमोजणी होईल. उद्या साधारण दुपारी 2 वाजेपर्यंत संपूर्ण ठिकाणचे निकाल पण समोर येतील आणि त्यावेळेस कोणत्या महानगरपालिकेत कोणत्या पक्षाला सत्ता मिळाली याचं उत्तर आपणाला मिळणार आहे. उद्या धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग, तुळजापूर, धाराशिव, कळंब आणि भूम नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदाची आणि स्वीकृत नगर सेवकांची निवड होणार आहे. आता तसं पाहिलं तर नळदुर्ग, तुळजापूर, धाराशिव आणि कळंब येथे भाजप
शिवसेना शिंदे पक्षाचे उमेदवार उपनगराध्यक्षपदी निवडून येतील असंच चित्र आहे. तर भूममध्ये नगराध्यक्ष हा शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचा असेल तर उपनगराध्यक्ष हा सर्वपक्षीय जनशक्ती आघाडीचा निवडून येईल असंच पक्षीय बलावर नगर परिषदेत आहे. त्यामुळं भूम शहरात पण परंड्याप्रमाणेच नगराध्यक्ष शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचा तर उपनगराध्यक्ष सर्वपक्षीय आघाडीचा असणार हे निश्चित आहे. आज धाराशिव नगर परिषदेच्या भाजपच्या नगरसेवकांच्या गटनेतेपदी धाराशिव शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. अमित शिंदे यापूर्वी नगर परिषदेचे नगराध्यक्ष होते, काही काळ प्रभारी नगराध्यक्ष म्हणून पण त्यांनी काम केले. तर धाराशिवच्याच शिवसेना एक उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांच्या गटनेतेपदी नगरसेवक प्रदीप प्रभाकर मुंडे यांची निवड पक्षानं केली आहे. प्रदीप मुंडे हे गेल्या वेळी पण नगरसेवक होते. त्यांची ही तिसरी टर्म नगरपालिकेत आहे. त्यामुळं अनुभवीने नगरसेवक म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनं त्यांना पसंती दिल्याचं दिसून येत आहे. तर तिकडं कळंब नगर परिषदेच्या भाजपच्या गटनेतेपदी समाजसेवेची आवड असलेले भाजपचे नगरसेवक हर्षद आंबुरे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांनी निवडीनंतर आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि पक्षाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांचे आभार मानलेले आहे. आता उद्या सकाळी या पाचही नगर परिषदेत पहिला कार्यक्रम ज्यावेळेस सर्वसाधारण सभा नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली सुरू होती त्यावेळेस पहिलं उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या उमेदवारी अर्जाची ही दाखल करून घेण्यात येतील आणि त्याचबरोबर स्वीकृत नगरसेवक पदासाठी पण अर्ज दाखल करून घेण्यात येतील. तर उद्या कोणाकोणाचं नशीब फळफळत आहे, कोण कोण उपनगराध्यक्ष होत आहे आणि स्वीकृत नगरसेवक म्हणून नगरपालिकेत प्रवेश करत आहे हे आपणा सर्वांना पाहण्याची उत्सुकता लागलेली असणार आहे. मध्यवर्ती जिजाऊ जयंती उत्सवानिमित्त जिजाऊ जयंती दिनी रक्तदान शिबिर आणि विविध मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आला. जिजाऊ मातोश्री पुरस्कार हा सटवाईवाडी येथील सुखोत यांना, मध्यवर्ती जिजाऊ जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षा प्रणिता पाटील, आमदार कैलास घाडगे पाटील आणि इतर मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सुखोत यांनी घर शेती सांभाळ आपल्या मुलाला UPSC परीक्षेसाठी प्रोत्साहन दिलं, परीक्षा पास होण्यासाठी सर्व ते सहकार्य केलं. त्यामुळे त्यांना हा जिजाऊ मातोश्री गौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे. आज आपण येथेच थांबूया. तुम्ही आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.